नमस्कार. मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकाने विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतला आहे. या प्रकल्पामध्ये स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण विविध क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारतो. आज आपल्याकडे आले आहेत नंदिनीताई आवाडे. नमस्कार नंदिनीताई. नंदिनीताई या महाराष्ट्र महिला आयोगाच्या सदस्य सचिव आहेत. तर त्यांच्याशी आज स्त्री चळवळीविषयी गप्पा मारताना पहिल्यांदा मला सांगा की तुमच्या आयुष्यात स्त्री चळवळ कधी आली? मी मुंबई येथे माझं शालेय शिक्षण झालं आणि मुंबई हे सर्वच बाबतीत एक महानगर असल्यामुळे पुढारलेलं शहर असल्यामुळं स्त्री चळवळीबद्दल शाळेत असतानाच अहिल्याताई रांगणेकर, मृणालताई कोरे किंवा त्यांच्या समकालीन ज्या स्त्रिया चळवळीमध्ये होत्या त्यांच्याबद्दल पेपरमधून, वर्तमानपत्रातून किंवा इतरही माध्यमं होती. आकाशवाणी त्यावेळेला खूप प्रभावी माध्यम होतं. दूरदर्शन सुद्धा खूप त्यावेळेला ऍक्टिव्हली त्याच्यामध्ये अशा सर्व गोष्टी असायच्या. तर हे कळत होतं आणि घरात जरी त्याबद्दल काही फारशी चर्चा होत नसली तरी लाटणे मोर्चा किंवा आणीबाणीच्या काळामध्ये किंवा दुर्गाताई भागवत त्यावेळेला आणीबाणीच्या काळात सक्रिय होत्या आणि त्याबद्दल लोकांची काय चर्चा असायची, मतं असायची, हे थोडं मोठ्यांच्या बोलण्यातून आमच्या कानावर पडायचं. आणि स्त्रीला त्यावेळी असं म्हणजे शालेय जीवनात तरी असं वाटायचं की आमचे शिक्षक शिक्षिका असतील किंवा समाजातील इतर काही आजूबाजूचे लोक असतील हे साधारणपणे महत्त्व द्यायचे आणि ते पुरेसं आहे असं त्या काळी वाटायचं. म्हणजे वेगळं काही अजून स्त्रीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे किंवा ते अजून तितकंसं पोचलेलं नाहीये समाजापर्यंत हे जाणवणं तिथे जाणवलं नव्हतं. परंतु नंतर जेव्हा करिअरच्या वाटेवर किंवा लग्नाच्या वाटेवर गेलो त्यावेळेला म्हणजे पूर्ण एक भूमिका ज्या वेळेला स्त्री म्हणून किंवा पत्नी म्हणून घ्यायची वेळ आली त्यावेळेला लक्षात आलं की स्त्रीचे तर अधिकार फारच मर्यादित आहेत, हे काही फारसे नाहीच आहेत. लग्न कसं झालं? लग्न आमचं आम्ही जुळवलं. डॉक्टर सुनील कुमार लवटे महाराष्ट्रात सर्वांनाच परिचित आहेत. तर मी त्यांच्याकडे एक अभ्यासू विद्यार्थिनी म्हणून जायचे. त्यांची विद्यार्थिनी नव्हते मी, पण त्यांचा परिचय झाला होता. आणि माझा जो नवरा आहे त्यांचे ते मामा. आणि मग त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमात ओळख झाली आणि माझ्या डोक्यात एक गोष्ट ठाम होती की म्हणजे तोही या स्त्री चळवळीचा किंवा स्त्रीच्या अधिकाराचा भाग असेल की मी आंतरजातीयच विवाह करणार. त्यामुळे त्याशिवाय समाज प्रबोधन कसं होईल, जातीयतेचा अंत कसा होईल अशी काहीतरी कल्पना होती. अर्थात त्या वाटेनं गेल्यानंतर खूप त्रास होतो हे नंतर कळलं, काटे खूप आहेत त्या वाटेवर, परंतु ते निभावलं आणि मला ती कमिटमेंट माझी स्वतःची जी होती स्वतःशीची होती ती मी पूर्ण करू शकते. पण म्हणजे कसा तुम्हाला त्रास झाला जाती आंतरजातीय विवाहाचा असं काही सांगता येणार? हो निश्चित सांगू शकते. उलट ते सगळ्यांना माहिती असणारी एक गोष्ट आहे माझ्या आयुष्याची. तर आंतरजातीय विवाह झाल्यामुळं थोडंसं असं झालं की माझं सासर जे आहे ते कोल्हापूरचं आणि कोल्हापूर तसं परंपरावादी पण पुरोगामी असं शहर आहे. परंपरा पाळतात एका बाजूला परंतु विचार मात्र पुरोगामी असतात. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांबद्दल तर फारच तिथे आस्था आहे लोकांच्या विचारांमध्ये आणि दैनंदिन जगण्यामध्ये सुद्धा. परंतु कोल्हापूरची जी परंपरा आहे ती मला काहीच माहिती नव्हती. माझा कोल्हापूरशी तसा काही संबंध आला नव्हता आणि ते परंपरावादी असणं म्हणजे काय, मग ते ठराविक पद्धतीनं स्वयंपाक कसा करायचा, पाहुण्यांचं आगत स्वागत कसं करायचं इथपासून सगळं ते परंपरेशी अगदी एकनिष्ठ राहून करतात तिथल्या स्त्रिया. आणि ते मला जरा जड गेलं खरं सांगायचं तर. माझ्या सासूबाई आता हयात नाहीत त्या, पण त्या गमतीनं म्हणायच्या की आमची ही सून अमेरिकेतनं आलेली आहे, तिला काहीच येत नाही, भाकरी कशी करायची तर असं ते थोडासा तो प्रवास थोडासा अवघड गेला. आणि स्त्रीला मर्यादित अधिकार असतात हे तिथं त्यांनी मान्य केलेलं आहे. म्हणजे जरी स्त्री शिक्षण असेल किंवा स्त्रिया घराबाहेर जाऊन काम करतात, चळवळीत सुद्धा काम करतात, अंधश्रद्धा निर्मूलनचं काम करतात, तरी सुद्धा स्त्री म्हणून तिनं घरातल्या पुरुषाला विचारणं आणि पुरुषाचं मत घेणं हे तिथे एक फार अधोरेखित केलेलं सत्य आहे. आणि त्यामुळं त्याचं पालन तर सर्वजणीच करतात, म्हणजे न करणाऱ्या स्त्रिया पण कमी असतात. आणि आमच्या घरामध्ये माहेरी जशी लोकशाही होती तशी सासरी पण होती, थोडी मर्यादित होती, परंतु ते स्वाभाविक
स्वाभाविक आहे असं मला कोल्हापूर वाटतं. बघता. ज्या मुशीतनं तिथले लोक घडलेले आहेत किंवा तिथल्या स्त्रिया घडलेल्या आहेत तर ते थोडंसं पगडा असणार त्या विचारांचा. त्यामुळे त्या मर्यादित चौकटीत का असे ना मी अभ्यास करू शकले आणि लग्नानंतर 6 वर्षांनी मी परीक्षा दिली. माझा मुलगा शाळेत जायला लागला आणि मग मी ह्या नोकरीत आले. क्षेत्रात आले. म्हणजे तुमचं एमपीएससी का युपीएससी? MPSC. आणि मिस्टर काय करतात? ते पण शासकीय सेवेतच होते. हो, बरोबर. आणि मुलगा मुलगी कोण कोण आहे? मला एक मुलगा आहे. 92 साली त्याचा जन्म झाला आणि मी 96 ला परीक्षा दिली आणि 1998 ला मी शासनाच्या सेवेमध्ये आले. आणि त्यानंतर माझ्या मुलीचा जन्म झाला 1999. म्हणजे अंतर आहे दोघांमध्ये हो, बऱ्यापैकी. हो. अंतर 7 वर्षाचं. पण मुलगा मुलगी वाढवताना काही फरक जाणवलं? हो, निश्चितच जाणवला. आणि मला त्याबद्दल थोडंसं सांगायलाही आवडेल. त्याचं कारण असं की त्यामुळे थोडंसं आपणही चिंतन करू त्या विषयावरती. तर आई म्हणून मी किंवा स्त्री म्हणून मी पुष्कळ स्वतःला पुरोगामी समजते. माझ्या मुलीचं तसं काही मत नाहीये कारण तिला शॉर्ट्स घालायच्या होता तेव्हा मी नाही म्हटलं म्हटलं की तुला कम्फर्टेबल वाटणार असेल, बाकी मुली घालतात म्हणून नाही करायचं. तुला स्वतःला ते आवडत असेल आणि त्यात कम्फर्टेबल वाटत असेल आणि आताच्या पिढीच्या भाषेत सांगायचं तर तू कॅरी करू शकत असेल तर ते करायचं. दुसरी तिला महत्वाची गोष्ट सांगितली की 4 चौघात जे आपल्याला उघडपणे सांगता येईल अशीच कामं करायची. ज्याबद्दल आपल्याला काही बोलता येणार नाही किंवा शांत बसावं लागेल कोणी काही विचारलं किंवा लाज वाटेल त्याची, अशी कामं आपण करायची नाही. ती कसोशीनं पाळते. त्याबद्दल मला तिचा अभिमान वाटतो. परंतु ही गोष्ट मुलाला सांगितलीस का तू असं जर मला कोणी विचारलं, तिनंच विचारलं एक दिवशी हा प्रश्न, तर माझी मान खाली गेली त्या दिवशी. कारण मुलाला हे सांगणं आवश्यक आहे हे मला कधी जाणवलं नाही. मुलगी म्हणून तिला प्रोटेक्ट करणं हे मी आई म्हणून करत होते म्हणून कदाचित सांगितलं असेल. परंतु ही शिकवण मी मुलाला दिली का तर वागण्या बोलण्यातनं नक्कीच दिली. परंतु त्याला अशी ताकीद दिली का, बसून सांगितलं का, किंवा हे जर तू नाही पाळलंस तर त्याचा तुला त्रास होईल, घराला त्रास होईल, असं काही बोलले का तर काहीच नाही. ते मी जे गृहीत धरण आहे किंवा कुठल्याही स्त्रीनं गृहीत धरण आहे की मुलगा म्हटल्यावर त्याचे काही प्रिव्हिलेजेस आहेत किंवा तो समजून घेईल किंवा तो बघतोच आहे घरात वातावरण कसं आहे किंवा आपण कसे त्याला संस्कार देतोय तर तो नाही चूक करायचा असं जे गृहीत धरतो आपण त्याचा थोडासा सगळ्यांनी विचार करावा, चिंतन करावं. कारण आता मी महिला आयोगाच्या सदस्य सचिव पदावर असताना ज्या प्रकारचे अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांना वागणूक मिळते, जी दुसरी बाजू मी बघितली आहे ती खरं म्हणजे काळजी करायला लावणारी आहे, भयावह आहे हे पण मी सांगू इच्छिते. कारण आपण सारखं एक असं म्हणतो म्हणजे मिळून सार्वजनिक काय किंवा पुरुषवाच काय की पुरुषांमध्ये काम करायची खूप गरज आहे. कारण आता या 50 वर्षात असं झालंय की स्त्रियांचं आत्मभान जागं झालंय, सक्षमीकरणाच्या दिशेने त्या अवेअर झाल्या आहेत, त्या करायला लागल्यात. पण त्याच वेळेला आपण पुरुषांना मात्र हे काही सांगितलं नाहीये ना. म्हणजे मुलींना आपण मुलग्यांसारखं वागवलं पण मुलग्यांना मुलींसारखं म्हणजे त्याच्यातला जो भाग आहे की स्वयंपाक पाणी यायला पाहिजे, घर काही करायला पाहिजे, तुम्ही थोडे मार्दवानी वागायला पाहिजे, म्हणजे मर्दानगी म्हणजे हिंसाने वगैरे. तर हे तुम्हाला कुठल्या टप्प्यावर वाटलं का असं? हो, निश्चितच वाटलं. मुलगा लहान असेपर्यंत म्हणजे लहान असताना मुलगा मुलगी असा काही फारसा फरक असत नाही. त्यानंतर जेव्हा ते म्हणजे त्यांना जेंडर अवेअरनेस जेव्हा येतो, त्यांचं आत्मभान येतं, त्यावेळेला ते थोडे गोंधळलेले असतात. त्यावेळेला त्यांचे दिशा चुकू शकते किंवा त्यांना काही चुकीच्या गोष्टींकडे वळू शकतात. आणि विशेषतः आता जेव्हा आई वडील दोघेही करिअरमध्ये त्यांच्या व्यस्त असतात त्यावेळेला ती खरं म्हणजे एक अवस्था अशी असते की जेव्हा मार्गदर्शन मुलांना मिळत नाही. परंतु त्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की एकूणच आपण स्त्रियांसाठी सगळ्या गोष्टी आग्रहानं म्हणतो, बोलतो, त्याबद्दल चर्चा करतो, मिळाल्या पाहिजे असं आपल्याला स्त्रियांनाही वाटतं. आणि त्याच्यामधले जे सजग नागरिक आहेत, पुरुष आहेत, त्यांनाही वाटतं, त्यांचाही आपल्याला खूप पाठिंबा असतो. म्हणून आपण इथपर्यंत प्रवास करू शकलो. महाराष्ट्रामध्ये आज आपण पुरोगामी आहोत असं म्हणतो अभिमानानं, ते त्याच जोरावरती म्हणतो. परंतु मुलं मात्र अजूनही त्यांच्या आजोबांच्या पणजोबांच्या विचारसरणीत आहेत. असं आम्ही मैत्रिणी जेव्हा चर्चा करतो, आम्ही पुरोगामी समजतो स्वतःला, त्यावेळेला त्याबद्दल आमची जोरदार चर्चा होत असते की मुलं कशी अजूनही
म्हणजे धोतर टोपी सोडून ते म्हणजे आता पॅन्ट शर्ट घालायला एवढंच लागले, एवढंच आहे. जीन्स घालायला लागले. पण त्यांच्यातला जो पुरुष आहे किंवा जी एक मानसिकता आहे किंवा जी विचारसरणी आहे ती मात्र आपण अजूनही बदललेली नाही. आणि एक आई म्हणून तर मला ते जास्त प्रकर्षानं जाणवतं. आणि याच्यात आपण असं जे म्हणतो ना, म्हणजे याच्यातही आपल्यालाच होतो की आईनी संस्कार कसे केले. हो, म्हणजे मी नेहमी असं म्हणते की मुलग्याच्या बाबतीत मुलग्याला आईनी संस्कार तर करायलाच पाहिजे, म्हणजे ते आहे, पण वडिलांनी करायला पाहिजे ना जास्ती, कारण निश्चित. वडील पुरुष आहेत. निश्चित. पण वडील मुलग्याशी बोलतात का, ते म्हणतात का बाईचा आदर कर, बाहेर वाईट वागायचं नाही, बायकांशी त्यांचा सन्मान करायचा, असं कधी आपल्याला दिसत मुळात नाही ना? वडील करतात का? मुळात वडील करत नसतात, आजोबा पण करत नसतात. हे त्या मुलांना लहानपणापासून बघितलेलं असतं. म्हणजे मी आता सोपं साधं उदाहरण सांगते प्रचलित, की स्त्री अधिकारी आहे कोणाच्याही घरातली, किंवा स्त्री काहीतरी कामासाठी तिच्या मोबाईलवर फोन येतो, तिच्या साहेबाचा असेल किंवा ऑफिसच्या कामासंबंधी असेल, तर त्यावेळेला जर मुलं आजूबाजूला दंगा करत असतील तर पुरुष सांगतो का हो की बाळांनो आईचा महत्वाचा फोन चालू आहे किंवा आईची ऑनलाईन मीटिंग चालू आहे, तुम्ही शांत बसा किंवा तुम्ही दुसरीकडे जा. परंतु तेच जर बाबाला फोन आला तर आई सांगते की नाही की मुलांना आता बाबांचं महत्वाचं बोलणं चाललंय किंवा महत्वाचं ऑनलाईन काही सेशन चालू आहे, करोनामध्ये हे आपण सगळ्यांनी पाहिलं, तर तुम्ही जरा शांत बसा किंवा तुम्ही आता दुसऱ्या खोलीत जा. ही जी मानसिकता आहे ना, ही कुठेतरी अधोरेखित करणं आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. आता प्रगल्भ विचारांचे आणि स्त्रियांना खूप महत्व देणारे खूप पुरुष आहेत, कमी नाहीये त्यांची आपल्या समाजामध्ये. परंतु त्याला जे महत्व देणं आहे किंवा जाणीवपूर्वक त्याची लहानपणापासून जोपासना करणं, घरामध्ये तसं वातावरण ठेवणं, हे फार कमी घरांमध्ये, म्हणजे शिकलेल्या घरांमध्ये सुद्धा फार अभावाने दिसतं. हे मला इथं मगाशी तुम्ही तुमच्या मुलीच्या संदर्भात म्हणालात, म्हणजे आम्हाला एक थोडं कसं वाटतं की स्त्री चळवळीच्या संदर्भात मुलींपर्यंत ती पटकन पोहोचली आणि मुली त्याच्यातलं कॅच पण करतात. म्हणजे समता हवी, स्वातंत्र्य हवं, बाबाशी बोलताना किंवा भावाची बरोबरी करताना वगैरे, किंवा पुढे नवऱ्याशी वगैरे. पण त्या मनाने मुलग्यांपर्यंत स्त्री चळवळ पोहोचली आहे आणि स्त्री चळवळीचे मुद्दे ते म्हणतायत की हे व्हायला पाहिजे, ते नाही व्हायला पाहिजे, असं जाणवतं का? कसं नाही, फार कमी जाणवतं. म्हणजे त्यातही अपवादात्मक मुलगा एखादा असा असतो की जो त्या बाबतीत जाणीवपूर्वक विचार करतो आणि ते आचरणात आणतो. सर्वसामान्यपणे जर बघितलं, म्हणजे माझा स्वतःचा मुलगा असेल किंवा माझ्या आजूबाजूच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळी किंवा मित्र परिवारामध्ये सुद्धा मी बघितलंय की नाही अजून तितकं ते पोहोचलेलं. म्हणजे दोन सख्खे भाऊ जरी आपण तुलना करायला घेतले तरी एखादा भाऊ लिबरल असतो किंवा बायकोला महत्व देणारा असतो, परंतु त्याचाच सख्खा भाऊ महत्व देणारा नसतोही, हेही मी पाहिलेलं आहे. तर त्याच्याबद्दल आज चिंतन होत आहे याचा मला आनंद आहे. आणि आता तुमचं वय साधारण काय? तुम्ही 50? मी आता 58 त्याच्यामुळे तुमच्या पिढीतल्या किंवा खरं तर अजून थोड्याशा पुढच्या सुद्धा तुम्हाला जेव्हा सुना येतात, म्हणजे असं एक साधारण पिक्चर दिसतं ना की सून येताना आता सासू, म्हणजे एकीकडे सासू सुनेचं नातं चांगलं पण झालेलं आहे, पण एकीकडे असं पण काही स्त्रियांचं झालंय की ज्या पुरोगामी नसतील एखाद्या वेळेला, त्यांना सारखं असं वाटतं की अरे बापरे आता सून येणार, माहित नाही काय करते. म्हणजे हे जे भीतीचं वातावरण किंवा मनात भीती आली आहे, ती एका अर्थाने ट्रॅडिशनल आपले हक्क जात आहेत, म्हणजे सासूचे म्हणून, अशा अर्थाने येताना तुम्हाला आसपास दिसत आहेत तुमच्या वयातल्या किंवा थोड्या त्याच्याहून लहान सासवा? हो, निश्चितच. कारण आमची पिढी जी आहे ती हक्काबद्दल जागरूक झालेली आहे, मतदान करायला जाते, पुस्तकं वाचते, राजकीय परिस्थितीवर भाष्य करते, सर्वसाधारण. म्हणजे ती काही करिअर नोकरीही केली असेल, करत असेल किंवा नसेलही, परंतु तिनं जे काही आता स्थान कमवलेलं आहे घरामध्ये तिच्या आणि त्याच्यात तिचं निश्चितच योगदान आहे, तिनं खूप मेहनत केली आहे त्यासाठी, ते कुठेतरी हरवेल अशी तिच्या मनात भीती आहे. मग त्याच्यामध्ये कोणीही, म्हणजे मी असेल किंवा अजून कोणी असेल, तर ती भीती असतेच, सार्थ असते. आणि सुना ह्या अजून इंडिपेंडंट झालेल्या आहेत. आमच्या पुढची पिढी असल्यामुळे त्या अधिक जागरूक आहेत आणि त्या बोलतील किंवा न बोलता सुद्धा त्यांचे ते अधिकाराबाबतीत त्या जागरूक असतात. त्यामुळे सर्व सासवांना आता, पूर्वी जशी सुनांना धास्ती असायची तशी आता सासवांना धास्ती असणं हे थोडंसं स्वाभाविक झालं.
कारण असं जे वाटतं ना की म्हणजे असं मुलींना दोष देतात. आता समजा डिवोर्सचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे हल्लीच्या मुलींना त्यांना काहीच करायला नको, तडजोड करायला नको, जणू काही मुलगे अगदीच तडजोड वगैरे करतायत आणि शहाणे झाले. तसा एक. दुसरं असं की सुनेची आई खूप इंटरफिअरन्स करते असा एक आक्षेप असतो नेहमी की रोज फोन करणार, ती काहीतरी विचारणार, मग ती फितवते आमच्या सुनेला अशा अर्थाचं. म्हणजे एकीकडे असं आहे की मुलगा आई वडिलांचं त्यांचं खूप असतं की म्हणजे आई सासू सासरे ज्या पद्धतीने इंटरफिअरन्स असतो ना त्यांचा, खरं म्हणजे म्हणून तर प्रॉब्लेम येतो. पण इथे मुलीच्या आईने केलं तर मात्र लगेच खूप दोष दिला जातो. तर तसं तुम्हाला तुमचा मुलगा पण आहे आणि मुलगी पण आहे, तर याच्यात कसं वाटतंय? नाही, हे तुमचं ऑब्झर्वेशन जे आहे किंवा समाजात जे एक आता मत तयार झालेलं आहे ते काही अंशी बरोबर आहे, परंतु त्यात आपण विचार असा केला पाहिजे की त्यात मी 2 गोष्टी सांगणार आहे की पारंपरिक मराठी घरांमध्ये मुलींना तितकं लाडानं काही पूर्वी वाढवलं जायचं नाही. सर्व मुली किंवा मुलगे सगळं मिळूनच एक घरामध्ये 10-12 मुलं असायची, चुलत आते मामे भावंड मिळूनच वाढवली जायची. त्यामुळे त्यावेळेला हा असं स्पेशल लक्ष कोणत्याही मुलाकडे दिलं जात नव्हतं. आता असं झालंय की 1 किंवा 2 मुलं असतात, त्यामुळं त्या मुलीलाही तेवढेच अधिकार तिला लहानपणापासून मिळालेले असतात किंवा कोण कौतुक तिचं म्हणणं ऐकलं जातं, झेललं जातं. तर ह्या सगळ्यामधून ती जेव्हा सासरी येते तेव्हा तिची पटकन नाळ तुटू शकत नाही. पूर्वी तुमचं माझं लग्न झालं त्यावेळेला ते फार सोपी प्रक्रिया. आता लग्न झालं, आता सगळं आता ते सासरी जसे पद्धत असेल तसंच करायचं. तिथं नाही सांगायचं की आमच्याकडे मेथीच्या भाजीमध्ये हिरवी मिरची घालतात म्हणून. आणि आता ते त्यामुळे आताच्या मुली ह्या स्वतंत्र प्रज्ञा घेऊन येतात. हे थोडंसं आपण पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. थोडा वेळ लागेल त्यांना. म्हणजे या बाबतीत मी माझ्या सासूबाईंना श्रेय देईल की त्यांनी फार पेशन्सनी, म्हणजे त्या स्वतः शिक्षिका हाडाच्या असल्यामुळे त्यांनी फार पेशन्सनी मला ते सगळं शिकवलं. आणि तो पेशन्स आज माझ्यात आहे का? तर नाहीये, कारण मी तितका वेळ घरामध्ये देऊ शकत नाही. त्यामुळे सुनबाईंनी केलेली भाजी आवडेलच मला असं नाही, पण तिला हे सांगायला मला वेळ आहे का, किंवा ती अशी नाही अशी बनव, हेही मला सांगायला वेळ नाही. तर त्यामुळं आपण थोडंसं आता नव्या काळाबरोबर थोडंसं आपले पण कन्सेप्ट बदलले पाहिजे, हे मला सांगायचं. म्हणजे तिच्या आईला तिनं भाजीची रेसिपी विचारणं ह्यात काही चूक नाही. आणि ते पहिलं 1 वर्ष 2 वर्ष होतं. त्यानंतर ते थोडं तिलाही वेळ मिळत नाही, ती पण बिझी होते, ती पण तोपर्यंत आई होते, मग तिला कळतं की आपल्याला काय काय आपल्यासाठी चॅलेंजेस आहेत. दुसरं मला एक महत्वाचं इथं सांगायचंय आपल्या प्रेक्षकांनाही, की मी दिल्लीमध्ये 9 वर्ष नोकरी केली. त्यावेळेला उत्तर भारतीय समाजामध्ये एक फार चांगली प्रथा बघितली की त्यांच्याकडे सुना बाळंतपणासाठी माहेरी जात नाही. त्यामुळं काय होतं की सासूचा आणि सुनेचा, पूर्वी तर सुनांचं वय पण लहान असायचं, तो एक असा छान नाजूक असा धागा, नाजूक पण मजबूत असा धागा तयार होतो. कारण बाळंतपणाची स्थिती ही किती नाजूक असते आणि त्यावेळेला सासू आपली काळजी घेते. आणि मग ती चांगली व्यवस्थित तिचं म्हणजे बाळ मोठं झालं थोडं की मग तिने जावं माहेरी, किंवा आनंदाच्या प्रसंगी जावं, दुःखाच्या प्रसंगी जावं, पण मदतीसाठी माहेरी कधीच जायचं नाही, असा तिथे एक अलिखित नियम आहे. त्यामुळे तिथल्या समाजामध्ये सासू सुनांचं बॉन्डिंग खूप चांगलं बघितलं. आणि सुनेची आई इंटरफिअर करते असं फार म्हणजे तिथं कधी बघितलं नाही. क्वचित एखाद्या केसमध्ये होत असेल, परंतु सर्वसाधारणपणे समाजामध्ये ही प्रथा आहे की सगळं काही असेल ते सासू आणि सासरचं घर यांनी सपोर्ट करायचं. पण म्हणजे पैशाची गरज पडली म्हणून माहेरी गेलीये किंवा आजारपणे म्हणून माहेरी गेली असं तिथे होत. म्हणजे तिथे हुंड्याचा प्रॉब्लेम नाहीये. नाही, हुंड्याचा प्रॉब्लेम नाहीये असं नाहीये. हुंडा मागितला जातो की नाही याबद्दल मी फारसं नाही बोलू शकणार, परंतु हुंडा दिला जातो. लग्न फारच थाटामाटात केलं जातं. अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा मुलगी जन्मल्यापासून लहानपणापासून ते पैसे तजवीज करतो. परंतु काहीही असो, मुलीचं लग्न थाटामाटातच केलं जातं. आणि मुलगाच पाहिजे प्रकार तिथे कसा आहे, इथे कसा आहे, का कमी झालाय? आता बऱ्याच प्रमाणात कमी झालंय. म्हणजे मला आपलं आत्ताचं जर राष्ट्रीय त्याचं प्रमाण जर बघितलं मुलांच्या मागे मुलींचं, तर राजस्थानचं आपल्यापेक्षा चांगलं आहे महाराष्ट्रापेक्षा. ही गोष्ट मला लक्षणीय वाटते. म्हणजे उत्तर भारतातल्या राज्यांचं आपल्यापेक्षा चांगलं आहे. तर त्यामुळे त्यांनी तो आता विचार बराच, मुळात त्यांच्या समाजामध्ये
स्त्रीला लक्ष्मी मानण्याची पद्धत पद्धत होतीच. होती. हं. अजूनही ते स्त्रीला लक्ष्मी म्हणून सन्मानानं वागवतात आणि मध्यमवर्गीय सुशिक्षित घरांमध्ये तरी मी हे निश्चितच बघितलेलं आहे की स्त्रीला महत्व दिलं जातं. पण मग आपल्याकडे जे मुलगी आहे मग अबॉर्ट कर आणि असं जे सगळं झालं ना तसं झालेलं नाहीये म्हणजे. नाही, तिथेही झालं काही काळ. मला त्याबद्दल आता माझ्याजवळ आकडेवारी नाही, त्यामुळे फारसं नाही, ठीक अधिकारानं आहे. बोलता हं. येणार नाही. परंतु तिथेही ते काही प्रमाणात झालं, विशेषतः पंजाब हरियाणामध्ये झालं असं. हो. हरियाणाचं तर हां. खूपच की म्हणजे विकत आणणे हो. इतकं झालं आता पुढे. त्यामुळे पण त्यातनं आता ते खूप म्हणजे पडलेले, लक्षात आलं सावरलेले, असे. त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हं. आपल्याकडे मात्र अजून ते नाही होत. तितकंसं होत नाही असं मी हं. निश्चित म्हणेन. कारण ती आकडेवारी नुकतीच आम्ही बघितलेली आहे आणि PCPNDT कायदा पण त्यासाठी शासनानं आणलेला आहे. एक काळ असा होता की त्याचाही आपण फार प्रभावीपणे महाराष्ट्रभर अंमलबजावणी करत होतो आणि आताही आमचा प्रयत्न आहे की त्याची फार कसोशीनं अंमलबजावणी व्हावी. आता तुम्ही महिला आयोग मध्ये असताना म्हणजे आधीच्या तुमचं स्त्री प्रश्नाकडे बघण्याचा मगाशी तुम्ही म्हणालात तसा दृष्टिकोन आणि महिला आयोगामध्ये आल्यानंतर तुम्हाला जे एक काय काय अनुभव आले असतील म्हणजे ज्या केसेस तुम्ही बघितल्या असतील किंवा एकूण वागण्याची पद्धत त्या सगळ्यातून महिला आयोग काय त्यासाठी करतो म्हणजे तसं न होण्यासाठी. महिला आयोग ही फार सक्षम आणि त्यांना पुष्कळ अधिकार दिले गेलेले आहेत अशी एक संस्था आहे. क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणतात त्याला. आणि त्याला राज्य शासनानं हा कायदा, केंद्र शासनानं पहिल्यांदा हा कायदा आणला आणि राज्य शासनानंही त्याला खूप सपोर्ट केलेला आहे. अशा या संस्थेकडून आपल्याकडे खूप प्रकारचं काम केलं जातं. म्हणजे आपण प्रबोधनाचं काम करतो, समुपदेशनाचं काम करतो. महिलेचं कुठेही काहीही तक्रार असेल, काही अडचणी आल्या असतील तर तिला सर्वकष पद्धतीनं मदत करतो. तिच्या कुटुंबालाही बोलवून वेळ प्रसंगी आपण समुपदेशन करतो. त्याशिवाय संरक्षण अधिकारी नावाची एक फळी तयार केलेली आहे राज्य शासनाने. ह्या संरक्षण अधिकाऱ्यांमार्फत आपण त्याचा पाठपुरावा करतो आणि ती पूर्णपणे स्वस्थ होईल यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. म्हणजे आपल्याकडे आल्यानंतर तिला एक आपल्यासाठी कोणीतरी आधार आहे असं वाटलं पाहिजे असा आमचा कायमच प्रयत्न असतो. आणि अनेक म्हणजे काही अयशस्वी केसेस पण असतील परंतु यशस्वी होणाऱ्या प्रकरणांची संख्या पण मोठी आहे आणि आम्ही सक्सेस स्टोरीज आमच्या प्रसिद्ध करत असतो. आणि नुकतंच आम्ही दुसरं पुस्तक सक्सेस स्टोरीजचं काढलेलं आहे. पूर्वी आमच्याकडे साध नावाचं एक त्रैमासिकही काढलं जायचं आणि त्या साधमध्ये सुद्धा अशा अनेक सक्सेस स्टोरीज आलेल्या आहेत. आणि स्त्रियांना आश्वस्त वाटतं आमच्याकडे आल्यानंतर, किमान त्यांचं ऐकलं जातं आणि त्यांना काहीतरी मार्ग दाखवला जातो, त्यासाठी सहाय्य केलं जातं. हेही त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. स्त्री चळवळ आणि महिला आयोग याचं नातं कसं आहे म्हणजे काही कनेक्ट आहे का नाहीये? महिला आयोगाचा उदयच मुळात स्त्री चळवळीतून झालेला आहे. म्हणजे आपल्यालाही स्मरणात असेल की 75 सालापासून तरी खूप चांगल्या पद्धतीनं, म्हणजे मी मुंबईकर त्यावेळेला होते शालेय जीवनात माझ्या, त्यामुळं मी तर ते जवळून बघितलेलं होतं. तर तो एक फार चांगला वारसा आपल्याला महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि त्यामुळं स्त्री चळवळीतूनच पुढे महिला आयोगाचा पण उदय झालेला आहे. ही गोष्ट आपल्याला नीटशी ठाऊक असली पाहिजे. कारण त्या स्त्री चळवळीचा जो काही एक वैचारिक वारसा आहे तो महिला आयोगाच्या कामात पण असला पाहिजे असं पण तो माझं. असतो का? म्हणजे काही वेळेला असं जे म्हटलं जातं की दात काढलेल्या सिंहासारखी महिला नाही, आयोगाची अवस्था असं नाही मला वाटत. महिला आयोग हा पुरेसा सक्षम आहे. महिला आयोगाकडे तेवढी निश्चितच एक अधिकाराचं हे दिलेली आहे शासनानं फळी आणि महिला आयोग या सर्व गोष्टी करू शकतं. फक्त शासकीय चौकटीत आपण ते सगळं करत असताना सगळ्यांना हे माहिती नसतं. जशी स्त्री चळवळ ही मीडियामधून वेगवेगळ्या पुढे आलेली आहे किंवा लोकांना माहिती होते, तसं काही आपण रोजच्या रोज महिला आयोग काय करतं हे नाही सांगू शकत आणि ते उचितही नाही. आणि आम्ही आमचं काम शांतपणे करणं, आपण प्रभावीपणे करणं याला आता खूप महत्व आहे. पण गाव पातळीवरती पोहोचलंय का? म्हणजे महिला आयोगाचं स्ट्रक्चर कसं आहे की जिल्ह्याला आहे, ग्रामपंचायतच्या बाजूला किंवा असं पर्यंत ते झिरपलंय का? हो, बऱ्याच प्रमाणात झिरपलंय. आमच्याकडे महिला आयोगाच्या तक्रारी येतात त्या जवळजवळ आता 18-20 हजाराच्या घरात पोहोचले आहेत वार्षिक.
हो. याचा अर्थ तितक्या कुटुंबांपर्यंत याची माहिती निश्चितच पोहोचलेली आहे. परंतु महिला आयोगाची जी मुख्य जी आपली कार्यकारिणी आहे ती आपण त्याचं कार्यालय मुंबईमध्ये आहे, बांद्र्यामध्ये गृहनिर्माण भवनमध्ये आमचं कार्यालय आहे. किती सदस्य आहेत कार्यकारिणी सदस्य? 6 सदस्य असतात आणि एक अध्यक्ष असतात. परंतु आता सध्या त्यांचं कार्यकाळ संपलेला आहे आणि नवीन निवडीची प्रक्रिया सुरू आहे. आणि आपली 6 विभागीय कार्यालय आहेत महिला आयोगाची. त्याशिवाय आपण ज्यांच्या मार्फत काम करतो, मी जसं संरक्षण अधिकारी यांचा उल्लेख केला तसं जिल्हा महिला बाल विकास अधिकारी जे आहेत त्यांची संपूर्ण यंत्रणा आपल्यासाठी काम करत असते आणि आपल्या सर्व केसेस त्यांच्यापर्यंत जात असतात किंवा त्यांच्या मार्फत येत असतात. त्याशिवाय जे गृह विभागाची कार्यालय आहेत म्हणजे सर्व पोलीस स्टेशन्स असतील किंवा पोलीस अधीक्षक यांची कार्यालय, त्यांच्याकडे सुद्धा भरोसा सेल नावाचं खास स्त्री केंद्रित, स्त्री आणि बाल केंद्रित असं त्यांचं एक नेटवर्क आहे. मोठं जाळं उभारलेलं आहे. महाराष्ट्रात मला वाटतं 42 असे भरोसा सेल जे आहेत, भरोसा केंद्र जे आहे ते पोलीस विभागामार्फत चालवलं जातं. त्याशिवाय वेळोवेळी जाणीव जागृतीचे अनेक कार्यक्रम आपण घेत असतो. म्हणजे मला असं वाटलं की एक स्त्रियांच्या ज्या संघटना असतात, स्त्री चळवळ सगळी आहे, त्याच्याबरोबरची एक रुटीन इंटरॅक्शन हवी. ती इंटरॅक्शन होण्याचा तुम्ही तसा प्रयत्न करताय ना, म्हणजे आता ज्या अर्थाने पुस्तिकेंच्या संदर्भात तुम्ही म्हणालात किंवा एकूण प्रसिद्धी म्हणून नाही किंवा प्रचार म्हणून नाही, पण लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग जसं आपलं आता मिळून सारेजणी आहे. समजा मिळून सारेजणी मधून आपण काही महिला आयोगाच्या संदर्भातल्या तुमच्या सक्सेस स्टोरी असतील किंवा अडचणी असतील, महिलांविषयीचे अनुभव असतील किंवा कधी कधी अशा मागण्या पण असतात ना, म्हणजे महिला आयोगाच्या पण असू शकतील की पाहिजे तेवढा फंड मिळतो का नाही मिळत, मग तो नीट वापरला जातो का नाही, मग त्याच्यावरती कोणाचं लक्ष असतं वगैरे. अशा पद्धतीने थोडंसं गिव्ह अँड टेक. अगदी बरोबर आहे. असं असलंच पाहिजे. खरं म्हणजे आता आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यामधून ज्या स्वयंसेवी संस्था आहेत महिलांसाठी काम करणाऱ्या, त्या सगळ्या आपल्याकडे रजिस्ट्रेशनसाठी येतात. महिला आयोगाकडून त्यांचं रजिस्ट्रेशन होऊन पुन्हा जिल्हा परिषदला किंवा नगरपालिका असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्यांच्याकडे त्यावर माहिती पाठवली जाते आणि त्यांना शक्य असेल तिथे जागा देणं कार्यालयासाठी किंवा त्यांना काही त्यांचे समुपदेशक असतील त्यांना निधी देणं, या बाबतीत जिल्हा परिषदा कार्यरत आहेत. जिल्हा परिषदांनी त्या बाबतीत चांगला पुढाकार घेतलेला आहे. परंतु आपण जसं म्हणता की डे टू डे इंटरॅक्शन असावं जेणेकरून कामामध्ये अजून खूप प्रभावी आपल्याला काही सोल्युशन्स देता येतील, काही मार्ग सुचवता येतील, तर ते मात्र अजूनही तितकं यशस्वी नाही झालेलं. मला सांगायला तर निश्चित आवडेल की महाराष्ट्रात जवळजवळ 340 पेक्षा जास्त स्वयंसेवी संस्था महिला आयोगाशी जोडलेल्या आहेत. तितक्याच जवळपास संस्था कार्यरत आहेत परंतु त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो नाही. परंतु ही वेळोवेळी इंटरॅक्शन त्यांच्यासोबत आपलं होत असतं. आपण एक कार्यक्रम घेत असतो, आयोग आपल्या दारी. तर महिला आयोग आपल्या दारी अशा प्रत्येक जिल्ह्याला जाऊन आपला कार्यक्रम होत असतो. तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा खूप आपण संस्थांपर्यंत पोहोचतो, खूप स्त्रिया आपल्यापर्यंत पोहोचतात आणि ह्याबाबतची जागरूकता चांगल्या प्रकारे आता वाढत आहे. म्हणजे मी गडचिरोलीला नुकतीच जाऊन आले, चंद्रपूरला जाऊन आले. त्याशिवाय आपण आदिवासी विभागासोबत आणि वन विभागासोबत जे अगदी इंटिरियर मध्ये काम करतात त्यांच्यासोबत सुद्धा याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम करत आहोत. पण मगाशी मानसिकतेविषयी बोलत होतो, मुलांच्या काय किंवा मुलींच्या काय, तर तसंच म्हणजे आपण म्हणतो कायदे खूप झाले पण अजूनही पोलीस अधिकारी, हवालदार किंवा कोर्टातले न्यायाधीश असतील, वकील असतील, यांची मानसिकता पुरेशी बदलली आहे का? आणि पूर्वी ना व्यवस्थित ओरिएंटेशन कोर्सेस व्हायचे बघा, या सगळ्या अधिकाऱ्यांचे व्हायचे जेंडर सेन्सिटायझेशन करतात. तर सध्या ते मला असं वाटतं की जरा कमी झालंय. तर त्याच्या संदर्भात महिला आयोग काही करू शकतो का की त्यांनी सुरू करणे हे ट्रेनिंग, ओरिएंटेशन, पुन्हा रिफ्रेशर कोर्स? कारण कसं होतं की 10 वर्षांनी जरा पुन्हा ते जैसे ते व्हायला लागतं, त्याच्यामुळे पुन्हा एकदा त्यांचं रिफ्रेशर कोर्स सारखं करणं, कारण हे खूप महत्वाचं आहे ना, म्हणजे हे डीपर इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे एक आपण ज्याला वर्क कल्चर म्हणतो की त्यातच ती गोष्ट आली पाहिजे. याची वेळोवेळी प्रशिक्षण होत असतात परंतु त्याच्यामध्ये जेवढं
प्रभावीपणे ते मांडलं पाहिजे किंवा त्याचं एक महत्व अधोरेखित केलं पाहिजे किंवा तो प्रत्येक कंपोनंट टप्प्यावर. खूप यायला पाहिजे, हा. जेंडर कंपोनंट. जेंडर कंपोनंट त्या बाबतीत कागदोपत्री झालेलं असतं. असतं किंवा आता निधी वाटप सुद्धा महिला केंद्रित झालेलं आहे. हो. त्याचंही अंमलबजावणी फार चांगल्या प्रकारे होत असते, ती दिसतेही आपल्याला. परंतु मानसिकता बदलण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा घटकांचा समावेश व्हायला पाहिजे किंवा ज्या घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचलो पाहिजे ते मात्र तितक्याशा प्रभावीपणे अजूनही आपल्याला दिसत नाही. परंतु आता जी नवीन पिढी या क्षेत्रामध्ये आहे, उदाहरणार्थ मी आपल्याला सांगू इच्छिते की यशदा या शासनाच्या प्रशिक्षण संस्थेमध्ये नुकतंच 2 दिवसापूर्वीच आमचं एक प्रशिक्षण शिबिर झालं. तर त्यामध्ये बोलताना डीजी श्री डॉक्टर सुहास दिवसे साहेब आहेत आता, तर ते म्हटले की हे अधोरेखित होणं आमच्याही ट्रेनिंग मधनं, कारण वर्षभर यशदा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांची ट्रेनिंग करत असते, तर हे महत्वाचं आहे. आणि ते त्या दृष्टीनं निश्चितच पावलं उचलतील आणि इथून पुढे यापूर्वी झालेत आपण म्हणता त्या खूपच विद्यार्थी बाळ नेहमी जायच्या आणि चांगली असायची ती. हो, तर त्या दृष्टीनं निश्चितच आता आपण अंमलबजावणी सुरू होईल. त्याशिवाय खास पोलिसांबद्दल ही तक्रार बरेचदा येते, तर त्यामध्ये ते सेन्सिटिव्ह नाहीत असं नाहीये, परंतु त्यांचा प्रयत्न असा असतो की सामाजिक परिस्थिती आपल्याकडची जी आहे त्याला अनुसरून संसार मोडू नये किंवा अगदी टोकाचं काहीतरी पाऊल उचलू नये किंवा लगेच कोणी कोर्टात जाऊ नये, अशा दृष्टीनं ते थोडंसं तडजोड करायला बघतात. परंतु दरवेळी ते यशस्वी होईलच असं नसतं आणि मग ते यशस्वी नाही झालं की मग मात्र पोलिसांबद्दल बोलतात. पण त्यांनी किती यशस्वी तडजोडी केल्या हे कोणीही समोर आणत नाही आपल्या. तर हे मला वाटतं महत्वाचं आहे, याची नोंद घेतली पाहिजे. आता एक अश्वथी दोरचे म्हणून आपल्या वरिष्ठ अधिकारी आहेत, IPS अधिकारी, त्यांच्याकडे महिला आणि बालकांचा विषय आहे, ऍडिशनल DG आहेत त्या. तर नुकतंच त्यांनी प्रतिसाद नावाचं एक योजना आखलेली आहे की ज्याच्यामध्ये या बाबतीत पूर्णपणे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. तो कार्यक्रम सुरू झाला आहे, 2 जिल्ह्यांमध्ये पायलट झालेला आहे आणि सर्व SPंनी ते आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये येत्या 2-3 महिन्यात पूर्ण करायचं आहे. महिला आयोग त्यासाठी मदत करत आहे, सपोर्ट करत आहे आणि त्यामधून आपल्याला हेही कळणार आहे की प्रतिसाद कसा होता. मी आता खरं म्हणजे ते इथं सांगणं थोडंसं काय म्हणायचं प्रीमॅच्युअर होईल, परंतु अशी एक आता आपण मोबाईलवरती सगळीकडे आपण गुगलवरती किंवा आपण काहीतरी ते स्विगी झोमॅटोवरनं वगैरे काही मागवलं तर आपण त्याला गुणांकन देतो, स्टार्स देतो, म्हणजे कशी होती त्याची सर्व्हिस. तर ती पोलीस स्टेशनला आपल्याला कशा प्रकारे सर्व्हिस मिळाली आणि प्रतिसाद कसा मिळाला आणि त्याचा कितपत उपयोग झाला या बाबतीत गुणांकन लगेच देण्याची पण सोय होणार आहे. ही एक खूप चांगली गोष्ट आहे. आणि बऱ्याच वेळेला आपल्याला काही काही गोष्टी माहितीही नसतात, असं सुद्धा होतं. मला आता असं वाटलं की आंतरराष्ट्रीय महिला वर्षाला 50 वर्ष झाली, बरंच महिलांसंघाचे म्हटलं तसं सक्षमीकरणाच्या दिशेने आलंय. तर आता महिला आयोग, महिला म्हटलं की आपल्याला महिला असं जे वाटतं, तर तिथे त्यांनी महिलांचे प्रश्न सुटण्यासाठी पुरुषांशी संवाद साधला. अशा पद्धतीच्या काही योजना तुम्ही राबवू शकाल का तुमच्या असं काही मनात, म्हणजे आता आपण बोललो त्यावर ना, आणि एकूणही तुम्हाला असं वाटतं का की बलात्कार खूप होतात, मग बलात्काराला फाशी द्या, लिंगविच्छेद, हे उपाय खरं तर अतिशय तात्कालिक आहेत आणि ते खरं म्हणजे काही फार याचे नाही आहेत, म्हणजे लॉंग टर्म त्याचं तर काही हे नाही होणार. तर त्या संदर्भामध्ये पुरुषांची मानसिकता बदलणं आणि म्हणून काय काय आपण करू शकतो, स्त्री पुरुषांचं एकत्र काही करू शकतो का वगैरे असं. फारच महत्वाचा मुद्दा आपण मांडलात गीतालीताई आणि खरंच हा खूप गांभीर्यानं आणि तितक्याच प्रभावीपणे आम्ही घेणं शासन म्हणून हे फार गरजेचं आहे. त्याचं कारण असं की आपण मानसिकता जर नाही बदलली तर केवळ अत्याचारांना रोखणं शक्य होणार नाही, कारण ती कधी कुठे उद्भवेल आणि कुठे त्याचा परिणाम परिपाक कसा होईल हे आता आपल्याला म्हणजे सांगता येणार नाही. कारण ज्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत समाजात आजूबाजूला ते जर बघितले तर आपल्याला खूप खोल जाऊन त्याच्याबद्दल काम करणं आवश्यक आहे. आणि निश्चितच आम्ही तुमच्या सूचनेचा, म्हणजे आम्ही पण काम करत असताना आम्हाला जाणवतं की यामध्ये आपण खूप बदल करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आम्ही विद्यापीठांमध्ये वगैरे क्षमता बांधणीचं प्रशिक्षण घेतो, त्यावेळेला स्त्रिया येतात किंवा मुली येतात तर त्याच्या जोडीनं पुरुष पण यायला हवे.
पुरुषांनी पण ते आता धाक म्हणून पॉश नावाचा कायदा आहे किंवा इतरही कायदे आहेत, तर त्याचा धाक म्हणून वापर नाही. करण्यापेक्षा त्याचं एक अवेअरनेस की हे नाहीच व्हायला पाहिजे, हे फार आवश्यक आहे. परंतु जागतिक परिस्थिती जर बघितली, गीतालीताई आपला तर खूप अभ्यास आहे, तर अजूनही म्हणजे नुकतंच मी आपल्याला मगाशी बोलताना सांगितलं की 21 मार्चच्या चतुरंग पुरवणीमध्ये आपल्याला छायाताई दातार मॅडमचा लेख आहे की अमेरिकेत सुद्धा कसं जेंडर सेन्सिटायझेशन आताच्या अध्यक्षांच्या काळामध्ये म्हणजे त्याच्या विरोधी भूमिका घेण्यात आली. शासनानं त्यासाठी अध्यादेश काढला आणि काही शिक्षण संस्थांनी तो सुरूही केला. तर ही फारच धक्कादायक आणि फारच म्हणजे आपल्याला काळजीची गोष्ट आहे. जागतिक स्तरावर पण व्हायला पाहिजे आणि आपल्या देशात आपल्या राज्यात निदान आपण एवढा पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. अंधश्रद्धेच्या संदर्भामध्ये महिला आयोग काय करतात, म्हणजे विशेषतः महिला ज्या पद्धतीने बळी पडतात अंधश्रद्धांना, तर असं काही म्हणजे आता अंधश्रद्धाचा कायदा झालाय, जादूटोणा विरोधी कायदा, तर त्या सगळ्या याच्यामध्ये कारण असे सगळे एकात एक गुंतलेले प्रश्न आहेत ना हे, तर त्याविषयी काही विशेष असं करतं महिला आयोग का? करणं फार आवश्यक आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं नियोजन पण केलेलं आहे. हेरंब कुलकर्णी म्हणून कार्यकर्ते जे आहेत त्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप काम आहे आणि इतरही काही संस्था आहेत, यांच्यासोबत आपल्याला अनिसच्या सगळ्यांशी कार्यकर्त्यांशी आणि दाभोळकर मुक्ता दाभोळकर यांच्याशी पण आम्ही संपर्कात आहोत आणि त्या कार्यक्रमाचं आपण नियोजन केलेलं आहे. लवकरच आपण त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये घेणार आहोत त्याबाबतचे क्षमता. कारण कसं होतं की सरकारची व्यवस्था म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं असतं ना, पण त्या इन्फ्रास्ट्रक्चरची मार्फत अंमलबजावणी, प्रभावी अंमलबजावणी, तर ही होण्याच्या दृष्टीने ती जी इच्छाशक्ती लागते, त्या इच्छाशक्तीसाठी तुम्हाला काहीतरी वरतून मोटिवेशन यायला लागतं ना, म्हणजे सतत काहीतरी बोलत राहणं. तर अशा पद्धतीनेच कसं काय होऊ शकतं आणि आपण स्त्री चळवळ आयोग मिळून या बाबतीत काय काय करू शकतो असं मला वाटतं. शेवटी आपण हो, हे फार फार महत्वाचा विचार आहे हा, आणि हा सगळीकडे शासन व्यवस्थेमध्ये किंवा अन्यत्र सुद्धा रुजवला पाहिजे की वेगवेगळ्या 3, 4, 10 घटकांनी एकत्र येऊन ही अशा प्रकारची जागरूकता एकात्मिक व्हायला पाहिजे. शासकीय भाषेत त्याला आम्ही कॉन्व्हर्जन्स म्हणतो की जसं आता अमरावतीमध्ये मेळघाट परिसरामध्ये आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनाचा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर त्याच्यामध्ये वन विभाग आला पाहिजे, आदिवासी विकास विभाग आला पाहिजे, जिल्हा महिला बाल विकास आलं पाहिजे, जिल्हा परिषदचे जे व्हिडिओ असतात किंवा त्यांचे जे काही ग्रामसेवक पातळीवरती अधिकारी कर्मचारी असतात, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याशिवाय स्वयंसेवी संस्था असतील तिथे काम करणारे डॉक्टर्स आहेत बरेचसे जे फार त्यांचं योगदान आहे मोठं. तर या सगळ्या घटकांनी एकत्र येऊन जर त्याचं विचार मंथन केलं तर त्याचा निश्चितच अगदी चांगला प्रभाव दिसणार आहे. आमचा त्यासाठी प्रयत्न असतो आणि मागील 1-1.5 वर्षामध्ये आपण पुष्कळ विभागांबरोबर एकत्र मिळून अशा प्रकारचं काम सुरू केलेलं आहे. आणि आपण म्हणजे राजकारणाविषयी शेवटी बोलत असताना म्हणजे नेहमी मी असं म्हणते की राजकारण आणि समाजकारण खरं म्हणजे हे तसं एकजीव होण्याजोगं आहे, पण अजून आपण त्याला सेपरेट पद्धतीने बघतो. पण राजकारण हे इतकं प्रभावी माध्यम आहे खरं म्हणजे. त्याच्यामुळे आता 33% रिझर्वेशन 25 वर्षांनी का होईना जरा ते पास झालं, आता त्या महिला येतील विधानसभा लोकसभा वगैरे असं याच्यामध्ये आहे. पण समजा पंचायत राजमध्ये आले आहे, तर त्या पंचायत राजमधल्या महिलांचं एक स्त्री पुरुष समानतेच्या अंगाने म्हणा, त्यांच्या हक्कांच्या जाणीवेच्या अंगाने असं होतं का, किंवा त्यांना जिथे हक्क डावलले जातात तिथे काही महिला आयोग जातं का, म्हणजे त्यांची तक्रार यायची वाट न बघता तिथे कसं चाललंय अशा पद्धतीनेच महिला आयोगाने जाऊन एक धांडोळा घेणं, त्याच्या व्हिजिट्स करणं, असं काही तुमचं असतं? हो, क्षमता बांधणीचे आपण जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेला आपण या सर्व स्तरावरती संपर्क करून जिथे जिथे अशा प्रकारे महिला समाजातून पुढे आलेल्या आहेत, निवडून आलेल्या असतील किंवा NGO म्हणून काम करत असतील किंवा काही नाही, केवळ एक कार्य आपल्याला सामाजिक कार्य काहीतरी करायचं, गावातल्या कुठल्या महिलेला काही अडचण आली तर तिच्यासाठी धावायचं, अशा वृत्तीनं काम करणारे सुद्धा खूप महिला आहेत आपल्याकडे. महिला आहेत, पुरुषही आहेत. तर अशा सगळ्यांना आपण सोबत घेऊन आणि
त्यांच्याबरोबर तर कार्यक्रम करतोच, परंतु नुसते कार्यक्रम न करता त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती घेणं आणि त्यासाठी एक काहीतरी ठोस उपाय त्यांना सांगणं, जेणेकरून महिला आयोग नावाची एक संस्था आहे आणि ती आपल्यासाठी उभी आहे आणि एकूण शासन आपल्यासाठी काही ना काहीतरी करेल. आपली जी काही अडचण आहे, आपल्या समोरची जी काही समस्या आहे, यासाठी हा विश्वास निर्माण करण्यामध्ये महिला आयोग नेहमी अग्रेसर असतो. कारण कसं आहे की संख्येने फक्त महिला येऊन प्रश्न सुटणार नाहीये. म्हणजे जसं स्त्री चळवळ सतत म्हणत आली की स्त्रीवादी महिला पाहिजे, स्त्रीवादी पुरुष पाहिजे. स्त्रीवादी म्हणजे काय की शोषणाच्या विरुद्ध असणारे, विकेंद्रित सत्ता असणारे वगैरे अशा पद्धतीने, मुख्य म्हणजे समता मानणारे, माणुसकी मानणारे, सगळे स्त्री पुरुष LGBTIQ एका प्रतिष्ठेचे आहेत मानणारे. तर अशा विचारांनी येणं महिला आयोग मधल्या कार्यकारी सदस्य आणि जे कोण काम करतात ते आणि बाकी सगळी माणसं, तर अशा पद्धतीने जो एक आपण म्हणतो ना की थोडा अभ्यास होणं की महिला आयोगामधल्याच महिलांना कितपत स्त्रीवाद माहिती आहे, त्यांना किती स्त्री चळवळीची माहिती आहे, असं थोडं एक त्याचा धांडोळा घे. कारण तुम्ही आता सचिव आहात, सदस्य, त्याच्यामुळे मला कशी खूप आशा वाटली तुमच्याशी बोलून की तुम्हाला स्त्री चळवळीविषयी माहिती, तुम्हाला कन्सर्न आहे, तुम्हाला स्त्रीवाद माहिती आहे, तुम्हाला वाटतंय हे सगळं व्हावं. त्याच्यामुळे मला वाटतं की आपल्याला स्काय इज द लिमिट. त्याच्यामुळे आपण किती म्हणू तेवढं काम करू शकतो. हातामध्ये आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यामुळे त्या सगळ्या कामाला मी तुमच्या खूप शुभेच्छा देते ना. आम्ही तुमच्याबरोबर आहोतच असं अगदी नक्की सांगते आणि आपण मिळून पुढे जाऊया. धन्यवाद. मी मनपूर्वक आपले खूप छान वाटतं.